अजितदादांच्या विमान दुर्घटनेप्रकरणी अजून DGCचा अधिकृत अहवाल यायचा आहे, त्यामुळे कोण काय सांगतं काय बोलतो याला अर्थ नाही, असा टोला केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लगावला आहे. अजितदादांच्या जाण्याचे दुःख असून या घटनेची चौकशी चालू आहे, याचा लवकरच अहवाल येईल असे देखील स्पष्ट केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते. त्याचीच आता सगळी चौकशी चालू आहे. देशात अनेक ठिकाणी अशा आहेत. हा फ्लाइंग क्लब जो आहे अनेक वर्ष चालू आहे, 10-15 वर्ष ती एअरस्ट्रीप वापरली जाते आहे. त्याच्यामुळं मी ते सांगितलं की अनेक वेळा तिथे जाणं येणं हे आत्तापर्यंत चालू होतं, पण जो अपघात झाला दुर्दैवी झालं आज त्यामुळे आज या राज्याचा एक प्रमुख नेता, लोकप्रिय नेता आज आपल्यामध्ये नाही आहे. खरं तर दुःखद घटना आहे, खरं तर सगळ्यांना आपल्याला दुःख झालेलं आहे, पण आता त्याच्या पुढे जाऊन मला वाटतं निश्चित त्याची चौकशी चालू आहे आणि त्याचा अहवाल आपल्याकडे लवकर येईल. DGCAने पहिल्यांदा 6 जणांचा मृत्यू म्हणून सांगितला आहे, 5 मृतदेह DGCAचा ऑफिशियल रिपोर्ट अजून आलेला नाही. मला असं वाटतं कोणी काय सांगतं, कोणी काय बोलतं, आता ह्याला काय अर्थ नाही. ऑफिशियली अजून DGCAचा AIBचा रिपोर्ट आलेला नाही. चला, धन्यवाद. महापौर होता पुण्याचे.